नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, त्वचा हा आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव असतो। बाह्य वातावरणापासून शरीराचे रक्षण करणे, त्याचप्रमाणे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे हे त्वचेचे प्रमुख कार्य असतात। त्याचप्रमाणे शरीराचा आणि बाह्य वातावरणाचा डायरेक्ट संपर्क येत असल्यामुळे त्वचा ही बाह्य वातावरणातील इन्फेक्शन्सला सगळ्यात प्रोन असते। कुठलेही इन्फेक्शन हे त्वचेवरती पटकन होऊ शकते। त्यामध्ये बॅक्टेरियल आहे, फंगल आहे, व्हायरल आहे किंवा अपघातामुळे होणारी इजाही आहे। अशा प्रकारचे जे काही इन्फेक्शन्स होतात त्यामध्ये गंभीर आणि किरकोळ स्वरूपाचे त्वचेचे आजार होऊ शकतात। आणि अशा गंभीर स्वरूपांच्या आजारांपैकीच एक महत्त्वाचा आजार म्हणजे सोरायसिस आणि पांढरे डाग। प्रेक्षक हो, त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत सोरायसिस आणि पांढरे डाग या विषयावरती। आजचा आपला विषय आहे सोरायसिस व पांढरे डाग। विषय पुन्हा एकदा सांगते, सोरायसिस आणि पांढरे डाग। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध त्वचा रोगतज्ञ डॉक्टर सुधीर मेढेकर सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांच्या या अगोदरही दूरदर्शनवर कार्यक्रम झालेले आहेत, तरी सुद्धा मी सरांचा परिचय करून देते। सरांचा थोडक्यात परिचय असा आहे, डॉक्टर सुधीर विठ्ठल मेढेकर सर हे सुप्रसिद्ध त्वचा रोगतज्ञ आहेत। सरांचे MBBS चे शिक्षण KM हॉस्पिटल व सेंट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई येथे झालेले आहे। त्याचप्रमाणे MD चे शिक्षणही KM हॉस्पिटल व GS मेडिकल कॉलेज मुंबई येथून झालेले आहे। तसेच सरांनी DNB त्वचा रोगतज्ञ ही सुपर स्पेशालिटी पदवी संपादन केलेली आहे। सरांना त्वचा रोग व गुप्तरोग या विषयातील 29 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। सरांनी ग्रँट मेडिकल कॉलेज व JJ हॉस्पिटल येथून असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे। त्यासोबत भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथेही असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे। 2012 ते 2023 या कालावधीमध्ये सरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे प्रोफेसर म्हणून काम पाहिलेलं आहे। 2023 मध्ये MPSC आयोगामार्फत अधिष्ठाता म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका येथे अधिष्ठाता या पदावर सरांची निवड झालेली होती। सर नायर हॉस्पिटल व TN मेडिकल कॉलेज मुंबई येथे माजी अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते। त्याचप्रमाणे सध्या सर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व कूपर हॉस्पिटल मुंबई येथे माजी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत। कॉस्मेटॉलॉजी, त्वचा शल्य चिकित्सा म्हणजे डर्मेटिक सर्जरी, सोरायसिस, कुष्ठरोग या विषयात सरांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेला आहे। प्रेक्षक हो, फोन केल्यानंतर तुमच्या TV संचाचा आवाज हा कमी किंवा बंद ठेवावा, तसेच तुमचा प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून असावा। चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया। सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। सर, आपण बघतो की त्वचा रोग किंवा ज्यावेळेला त्वचेचा विषय येतो त्यावेळेला त्वचेच्या आजारांसाठी गांभीर्याने घेतलं जात नाही। कॉस्मेटॉलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्राला जेवढं वेटेज दिलं जातं किंवा जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढं त्वचा रोगांना महत्त्व दिलं जात नाही। पण त्वचा रोग हा सध्याच्या काळामध्ये एक महत्त्वाचा विषय किंवा आजार महत्त्वाचे आहेत। काही वेळेला असं होतं की शरीरामध्ये काही आजार असतात त्याचं प्रतिबिंब सुद्धा त्वचेच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं। तर त्वचा रोग साधारणपणे होण्याची कारणे काय आहेत आणि त्याची लक्षणे कशी असतात? त्वचा रोग हे वेगवेगळ्या कारणामुळे होतं। काही जंतूंमुळे होतात आणि काही माणसाच्या प्रतिकारशक्तीमध्ये बदल घडल्यामुळे होतात। बरोबर। तर जंतूमुळे होणारे म्हणजे ॲक्च्युअली त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, फंगस म्हणतो, व्हायरल म्हणतो। जसं फोड्या येणं हे तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, त्याला आम्ही पायोडर्मा म्हणतो किंवा बॉईल येणं म्हणतो।
व्हायरल इन्फेक्शनमध्ये जर उदाहरण कॉमनली द्यायला झालं तर हर्पीज झोस्टर, ज्याला नागिण असं म्हटलं जातं, हा त्वचा रोगाचा मोठा आजार आहे. बरोबर. जर आपण इम्युनिटी रिलेटेड बघितलं तर प्रामुख्याने त्यामध्ये सोरायसिस आणि दुसरे पांढरे डाग येतात. सोरायसिस जो आजार आहे हा आपल्या भारतातला एक फार महत्त्वाचा त्वचा रोग आहे. आणि तसेच दुसरा आजार जो आहे तो पांढरे डाग किंवा लुकोडर्मा किंवा विटिलिगो म्हणतात. बरोबर. आणि हे दोन्ही आजार माणसाच्या इम्युनिटीमध्ये बदल घडल्यामुळे, त्याला आम्ही म्हणतो ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतो, आणि त्यामुळे होतात. ओके. प्रेक्षक सरांनी सांगितलेलं आहे की सोरायसिस हा वरकरणी पाहायला गेलं तर अगदी साधा दिसणारा आजार असतो, पण त्याचं जे मूळ असतं ते प्रत्यक्षात इम्युनिटीमध्ये असतं. म्हणजे तुमची जी प्रतिकारशक्ती आहे ती त्या आजाराला कारणीभूत असते. सर, सोरायसिस हा एक आजार ऑटो इम्युन म्हणजेच इम्युनिटीमुळे जरी तयार होणारा असला तरी त्याच्या मागे काहीतरी कारणं असू शकतात. तर ही कारणं कशा प्रकारची असतात? सोरायसिस जो आजार आहे तो ॲक्च्युली आजकाल त्याला आपण म्हणतो की मेटाबॉलिक सिंड्रोम. मेटाबॉलिक सिंड्रोम आमच्याकडे ज्याला आपण म्हणतो ज्या व्यक्तीला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे किंवा त्याच्या रक्तातली चरबी वाढली आहे, ज्याला हायपरलायपिडेमिया आहे, ज्या तिन्ही कंडिशनला म्हटलं जातं मेटाबॉलिक सिंड्रोम. आता ज्या व्यक्तींना मेटाबॉलिक सिंड्रोम असते किंवा असण्याची शक्यता आहे त्यांना सोरायसिस होतो. दुसरी गोष्ट आहे की ज्या लोकांना त्यांचं तणावग्रस्त जीवन आहे, ज्याला आम्ही म्हणतो स्ट्रेसफुल लाईफ, आणि स्ट्रेसफुल लाईफमुळे पण सोरायसिस होण्याची शक्यता वाढते. तिसरा प्रामुख्याने सोरायसिसचा कारणीभूत असणारा बाब अशी आहे की ज्यामध्ये जर आपल्या आईवडिलांना जर सोरायसिस असेल तर ते जेनेटिक डिसऑर्डर म्हटली जाते, त्यामुळे आपल्याला सोरायसिस होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक डायबिटीस असणं, मधुमेह किंवा ब्लड प्रेशर असणं, ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की लिपिड लेवल जरी वाढलेले असतील, हे जर आजार तुम्हाला अगोदरचे असतील तर त्यामुळे सोरायसिस होण्याचे चान्सेसही वाढतात. त्याचप्रमाणे अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटरी हा फॅक्टर पण तिथे खूप मॅटर करतो. मग सर, सोरायसिस हा जो आजार आहे तो बघायला गेलं तर फंगल किंवा ह्याच्याप्रमाणे पसरत जाणारा आजार आहे. तर त्याचे प्रकार आहेत का, आणि आहेत तर मग त्याची लक्षणे कशी असतात? सोरायसिस प्रामुख्याने म्हणजे एखाद्या त्वचेवर पॅच येणं, आणि त्याला इंग्लिशमध्ये स्केलिंग म्हणतात. म्हणजे स्केलिंग म्हणजे भुसा टाईप, त्याचं भुसा टाईप त्याची खवलं निघणं किंवा स्केल्स निघणं आहे, आणि असे पॅचेस संपूर्ण अंगावर होतात. आता प्रामुख्याने सोरायसिसला आपण दोन प्रकारे वर्गीकरण करता येईल. एक तर लोकलाइज सोरायसिस आणि जनरलाइज सोरायसिस. जर कमी प्रमाणामध्ये जर सोरायसिस असेल त्याला लोकलाइज सोरायसिस म्हणतात, आणि लोकलाइज सोरायसिस कधी स्कॅल्पवर असतो, म्हणजे आपल्या डोक्याच्या टाळूवर असणार, किंवा हातापावर असेल त्याला हँड अँड फूट सोरायसिस म्हटलं जातं. आणि जिनायटल सोरायसिसमध्ये लिंगावर सोरायसिस असतं. दुसरा सोरायसिस जर संपूर्ण अंगावर असेल त्याला सोरायसिस वल्गारिस म्हणतात. आता हे वर्गीकरण किंवा हे क्लासिफिकेशनचं महत्त्व काय आहे, की का याचं कारण आहे की त्यानुसार त्या माणसाला किती त्रास होईल त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वालिटी ऑफ लाईफ. जर एखाद्या व्यक्तीला हँड्स अँड फूटवर सोरायसिस असेल तो लिहू शकत नाही, की सामाजिक स्तरावर त्याला भरपूर काय अडचणी येतात, तर सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की जर एखाद्या माणसाला जरी कमी सोरायसिस असेल पण ते शरीराच्या दर्शनी भागावर असेल, जसं फेसवर असेल, चेहऱ्यावर असेल किंवा हँड्स अँड फूटवर असेल, तर त्याच्या जीवनामध्ये भरपूर काय विपरीत परिणाम होतो. आणि त्याप्रकारे त्यांची ट्रीटमेंट ठरली जाते, त्याप्रकारे त्यांचं सायकोलॉजिकल असेसमेंट होतं. ओके. सोरायसिस झाल्यानंतर त्याची लक्षणे जी असतात ती कशा स्वरूपाची असतात? प्रामुख्याने सोरायसिसमध्ये पॅचेस येणं आणि स्केलिंग होणं हे प्रामुख्याने त्याचं लक्षण आहे. आणि 30% हे सोरायसिस रुग्णांमध्ये भयंकर खाज येते, ज्याला खाज इचिंग येते, आणि त्यामुळे ते त्रस्त राहतात. आणि फारच जर सोरायसिस संपूर्ण अंगावर आलं तर त्याबरोबर त्या व्यक्तीला झोप न येणं, सायकोलॉजिकल अफेक्शन होणं, हे, आणि दुसरी गोष्ट मग त्याच्या प्रोटीनची जी मात्रा आहे, जी प्रोटीन लेवल आहे ती कमी होण्याची शक्यता असते. तर संपूर्ण जनरलाइज सोरायसिस आपण म्हणतो. तर प्रामुख्याने सोरायसिस हा त्वचा रोग आहे, पण तो क्रॉनिक असल्यामुळे म्हणजे दीर्घकालीन असल्यामुळे, जुनाट असल्यामुळे त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफवर फरक पडतो, त्याच्या सायकोलॉजिकल अस्पेक्टवर फरक पडतो. बरोबर.
प्रेक्षक हो, सरांनी सांगितलेलं आहे की त्वचेवरती ज्या वेळेला चट्टे किंवा डाग येतात, त्याचप्रमाणे त्वचेच्या वरतून येणारे जे डाग असतात किंवा जे पॅचेस असतात, त्याच्यामध्ये सोरायसिस आपण डायग्नोसिस करू शकतो. संपूर्ण शरीराला खाज सुटणे, त्याचप्रमाणे शरीराचे फ्लेक्स निघणे, म्हणजे बारीक बारीक त्वचेचे कण असतात ते निघणे, अशी लक्षणे जर दिसत असतील तर आपण सोरायसिसचं डायग्नोसिस करू शकतो किंवा त्या दृष्टीने विचार करू शकतो. सर, सोरायसिसचं जे डायग्नोसिस आहे, कारण की बऱ्याचशा स्किन डिसीजेसमध्ये खाज सुटणं किंवा पॅचेस येणं हे लक्षण दिसतंच, त्याच्यासाठी मेडिकलचे ट्रीटमेंट किंवा काही रक्ताच्या चाचण्या वगैरे कराव्या लागतात का? सोरायसिस हा त्वचारोग असल्यामुळे कुठलाही त्वचारोग तज्ज्ञ हा प्रथमदर्शनी त्याचं रोगनिदान करू शकतो. पण त्याबरोबर असणारा जर त्याला म्हणजे अंडरलाईंग डिसऑर्डर म्हणा किंवा अनेक काही कुठल्या व्याधी असतील ज्या मी पूर्वी पण सांगितल्या, जसं ब्लड प्रेशर आहे का, की त्याला दुसऱ्या मेटाबॉलिकचे फॅक्टर्स आहेत का, उदाहरणार्थ म्हणजे हायपरलायपिडिया म्हणतो, म्हणजे रक्तामधली चरबी, दुसरी गोष्ट डायबिटीस आहे का, आणि प्रामुख्याने दुसरा आहे ते थायरॉइड डिसऑर्डर्स, म्हणजे त्याला थायरॉइड डिसऑर्डर पण सोरायसिसमध्ये असू शकतो. आणि थायरॉइड डिसऑर्डर असण्याचं कारण म्हणजे ते ऑटोमेटिक डिसऑर्डर असल्यामुळे थायरॉइड असण्याची शक्यता असते. आणि दुसरा एक प्रकार आहे की सोरायटिक आर्थोपॅथी, म्हणजे सोरायटिक म्हणजे संधिवात होतो. सोरायसिस बरोबर त्यांचे जे छोटे जॉईंट्स आहेत म्हणजे फिंगर्सचे, ते जसं आपण त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो त्या प्रकारे सोरायटिक आर्थोपॅथी आहे. आणि त्यामुळे आम्ही दुसरी पण आरए टेस्ट आहे, रुमॅटिक आर्थरायटिस अशी टेस्ट आरए फॅक्टर टेस्ट, तीही केली जाते. आता हे सगळं करण्याचं उद्दिष्ट असं आहे की त्वचारोग बरोबर त्याला कुठल्या तरी अंडरलाईंग म्हणजे आतमध्ये कुठली व्याधी आहे का ती शोधणं, आणि जर त्या व्याधीचा आपण जर उपचार म्हणजे पहिल्यांदा रोगनिदान केलं, उपचार केलं, तर त्यामुळे सोरायसिस ही कंट्रोलमध्ये राहतो, सोरायसिस लवकर बरा होतो. अच्छा, बस आता तुम्ही सांगितलं की सोरायसिस आर्थरायटिस होऊ शकतो, तर मग आर्थरायटिसमध्ये आणि सोरायसिस आर्थरायटिसमध्ये काही लक्षणे वेगवेगळी असतात का, किंवा त्याचा काही सोरायसिस आणि सोरायटिक आर्थरोपॅथी म्हणजे सोरायसिस आणि सोरायटिक आर्थरोपॅथी म्हणजे त्याला सोरायसिस असतं, त्याबरोबर त्याचं जॉईंट इन्व्हॉल्वमेंट असतं. आणि हे म्हणजे सोरायसिसमध्ये ऑलमोस्ट 20% लोकांमध्ये जॉईंट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे प्रामुख्याने आढळतं. आणि त्यामुळे जर ह्या सोरायटिक आर्थरोपॅथी असल्यामुळे मी पूर्वी सांगितल्यामुळे त्यांच्या जीवनमानावर म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफवर भयंकर म्हणजे मोठा परिणाम होतो. आणि त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारची आणि लवकर रोग उपचार पद्धती राबवावी लागते. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत सोरायसिस आणि पांढरे डाग या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉक्टर सुधीर मेडेकर सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सोरायसिस या आजाराबद्दलची लक्षणे, निदान आणि त्याची कारणे पाहिलेली होती. सर, ज्या वेळेला चिकित्सेचा विचार येतो त्यावेळेला सोरायसिसची जी चिकित्सा असते ती कशा प्रकारे करतात? सोरायसिसची चिकित्सा म्हणजे एकतर त्याचं एखादा डॉक्टर्स म्हणजे विजिबल एक्झामिनेशन करतो, त्यानुसार तो बघतो की ह्याला सोरायसिस आहे का. जर त्यामध्ये त्याला वाटलं की रोगनिदानामध्ये काय साशंकता आहे किंवा त्याला डाऊटफुल वाटतं तर मग त्याला स्किन बायोप्सी केली जाते आणि स्किन बायोप्सी करून त्याचं अचूक रोगनिदान केलं जातं. बरोबर. आता मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे एकदा सोरायसिस त्याचं रोगनिदान झालं की त्यानंतर त्याला काहीतरी अंतर्गत काहीतरी म्हणजे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो अंडरलाईंग डिसऑर्डर्स, अंतर्गत काही व्याधी आहेत का, रोग आहेत का, त्यासाठी मग रक्त चाचण्या केल्या जातात, काही विशिष्ट रक्त चाचण्या केल्या जातात. रक्त चाचण्यांमध्ये जसा ऑल रुटीन टेस्ट म्हणजे CBCSR आणि सगळ्या टेस्टच्या विविध अवयवाच्या केल्या जातात. आणि विशेष चाचण्यामध्ये जर असा जो विशेष सोरायसिसचा आजार आहे सोरायटिक आर्थरोपॅथी, त्यासाठी मग HLA-B27 किंवा आरए टेस्ट या अतिशय अचूक रोगनिदान करण्यासाठी सोरायटिक आर्थरोपॅथीसाठी केल्या जातात. HLA-B27 करण्याचा एक मोठा फायदा असा आहे की त्या रुग्णाला HLA-B27 पॉझिटिव्ह असेल तर त्याला भविष्यामध्ये किती त्रास होणार आहे की त्याला आपण म्हणतो मॉर्बिडिटी म्हणजे त्या व्याधीमुळे किती त्याला म्हणजे अपंग लिमिटेशन येणार आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, त्यासाठी केल्या जातात. आणि त्या केल्यानंतर अचूक रोग निदानासाठी टेस्टिंग केल्यानंतर त्याचं मग
रोग निदान होतं आणि रोग निदानानंतर त्याचा उपचार चालू केला जातो. बरोबर. मग उपचार पद्धतीमध्ये असे काही वेगळे प्रकार आहेत का की नॉर्मली आपण मेडिसिन्स देऊन किंवा अँटी ॲलर्जिक वगैरे देतो तेच आहेत की त्याच्यासाठी काही स्पेशल ट्रीटमेंट आहे? उपचार पद्धती सोरायसिस, कारण सोरायसिस हा तसा फार क्रॉनिक आजार आहे, म्हणजे लॉंग टर्म चालणारा आजार आहे आणि त्याचं मूलतः कारण हे इम्युनिटी रिलेटेड असल्यामुळे, म्हणजे माणसाच्या प्रतिकार शक्तीच्या रिलेटेड असल्यामुळे त्या आजाराला आपण कंट्रोल करू शकतो, त्याचं संपूर्णपणे निर्मूलन करू शकत नाही. कंट्रोल केल्यामुळे काय होणार की त्यामुळे त्याचा आजार तो असतो त्याला आम्ही म्हणतो एक्झासर्बेशन अँड रेमिशन्स, म्हणजे काही वेळी त्याला तो आजार बळकावतो, काही वेळा तो कमी राहतो. आता त्या एक्झासर्बेशन्स कमी करण्यासाठी त्याला आपण विशिष्ट प्रकारची रोगाची उपचार पद्धती लावली जाते आणि त्याचं इंटेन्शन किंवा एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट आणि ध्येय असतं की त्याला जीवनभर त्या सोरायसिसमुळे काही त्रास होऊ नये आणि त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे त्याची वैयक्तिक लाईफ आणि सामाजिक लाईफ किंवा जी काही आर्थिकदृष्ट्या लाईफ आहे त्यामुळे ह्या सोरायसिस आजाराचा कुठल्याही प्रकारे त्याला अपाय होऊ नये. आता सोरायसिस हे 2 प्रकारचं आहे की एक तर ते लोकलाइज सोरायसिस आहे आणि दुसरं आहे जनरलाइज, म्हणजे पूर्ण बॉडीवर असणारा सोरायसिस. तर लोकलाइज सोरायसिसला उज्ज्वली त्वचारोग तज्ञ हा टॉपिकल स्टेरॉइड्स म्हणतो, कॉर्टिकोस्टेरॉइड्स आम्ही देतात किंवा वेगवेगळे त्या प्रकारचे विशिष्ट जे औषधांची मलम आहे ती लावायला देतात. त्यांना गोळ्या देण्यापेक्षा मलमांचं त्या प्रकारची उपचार पद्धती केली जाते जेणेकरून त्याचं सोरायसिस नियंत्रित राहील, त्याला कुठल्याही प्रकारे आजार होणार नाही, कुठल्याही प्रकारे त्याला अपाय होणार नाही आणि त्याला दर दिवशी लाईफमध्ये या सोरायसिसमुळे त्रास होणार नाही. आणि त्यावर असं बघितलं जातं की जे काही हे तो औषधं लावतं त्यामुळे त्याला साईड इफेक्ट पण होऊ नये, त्यामुळे कुठलाही त्वचारोग तज्ज्ञ हा वेगळ्या प्रकारची औषधांची मलमं देतो आणि त्यामुळे त्याचं सोरायसिसच्या जी मलमं देतो किंवा जी औषधं देतो त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा त्याला अपाय होऊ नये, साईड इफेक्ट होऊ नये म्हणून. हा झाला लोकलाइज सोरायसिसच्या बाबतीत. आता दुसरा प्रकार आहे तो जनरलाइज सोरायसिस. तर जनरलाइज सोरायसिसमध्ये उज्ज्वली मेथोट्रेक्सेट हा फार मोठा असा एक औषध आहे किंवा फार प्रचलित किंवा प्रसिद्ध असं औषध आहे. मेथोट्रेक्सेटमुळे पटकन हा सोरायसिस हा कंट्रोलमध्ये येतो, त्यामुळे त्याला त्याच्या मेंटल कंडिशनमध्ये, त्याच्या शारीरिक कंडिशनमध्ये आमूलाग्र बदल घडतो आणि त्याच्या जी दिनचर्या आहे ती तो नॉर्मल माणसासारखी करू शकतो. आणि त्याबरोबर दुसरे पण आता आधुनिक जे उपचार पद्धती आलेली आहेत त्यामध्ये आम्ही पुवा थेरपी म्हणजे फोटोथेरपी युनिट आहेत ज्यामध्ये सोरालिन्स नावाचे औषध असतं ते दिलं जातं आणि त्याबरोबर त्यांना अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स दिले जातात आणि अल्ट्राव्हायलेट रेडिएशनमुळे सोरायसिस हा पटकन हा कंट्रोलमध्ये येतो. नवीन आता ह्या 4-5 वर्षामध्ये बायोलॉजिकल्स ही औषधं आलेली आहेत. बायोलॉजिकल औषधं युज्युअली ज्यावेळी त्याला जनरलाइज सोरायसिस असेल का मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे की असं काही सोरायसिस आहे की त्याच्यामुळे त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफ ही फार मोठ्या प्रमाणात इम्पेअर आहे, म्हणजे फार त्याला अपाय होत आहे, त्यावेळी बायोलॉजिकलचा आपण वापर केला जातो किंवा उपयोग केला जातो. बायोलॉजिकल्स युज्युअली जसं मी हँड्स अँड फूट सोरायसिस, कारण जर त्याला त्याच्या सामाजिक लाईफमध्ये जर फार मोठा फरक पडत असेल तर त्यामुळे आपण त्या बायोलॉजिकल्स किंवा गोळ्या किंवा इंजेक्शनच्या उपचार पद्धतीचा राबवल्या जातात. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी सोरायसिसच्या प्रकारानुसार चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. लोकल सोरायसिस आणि जनरलाइज्ड म्हणजे सार्वदेहिक सोरायसिसवरती तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊन हा जो आजार आहे हा बरा करू शकता किंवा तुम्ही अंडर कंट्रोल ठेवू शकता. सोरायसिस हा एक दीर्घकालीन आजार आहे आणि गंभीर आजार आहे, त्यामुळे त्या आजाराला ट्रीट करण्यासाठी किंवा बरं होण्यासाठी तेवढा वेळही द्यावाच लागतो. पण ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की अल्ट्राव्हायलेट आहे किंवा बायोलॉजिकल मेडिसिन्स आहेत हे या आजारावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यामुळे त्यांचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा. सर, आपण पुढे चर्चा करणार आहोत पांढरे डाग म्हणजेच व्हिटिलिगो या विषयावरती. व्हिटिलिगो हा जो आहे तो बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक हो, आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण अटेंड करूया. रमेश शुक्ले पालघरवरून आहेत. हॅलो, बोला रमेश सर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की सोरायसिस हा या त्वचेच्या आजारामध्ये
विशेषतः आहार हा कसा असावा व बरोबर. कसा नसावा, बरोबर. त्यामध्ये नॉनव्हेज खाणारा जर असेल तर त्याला तो जास्त होऊ शकतो का? बरोबर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद रमेशजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. सर. रमेशजीचा प्रश्न फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे अगदीच. आणि फार तो संबंधित प्रश्न आहे की सोरायसिस आणि आहार. आता सोरायसिस हा जर मेटाबॉलिक सिंड्रोम जसं ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे आणि हायपरलायपिनिया निगडीत असा आजार आहे. त्यामुळे कुठलाही त्वचारोग तज्ज्ञ किंवा डॉक्टर हा असा सल्ला देतो की तुम्ही त्या रिलेटेड जे आहार पद्धती आहे त्याचे तुम्ही अवलंबन करा. बरोबर. म्हणजे ब्लड प्रेशर असेल तर सॉल्ट कमी करा, तेल कमी करा आणि शुगर कमी करा. बरोबर. ह्या तिन्ही गोष्टींचा जर तुम्ही मात्रा किंवा त्यांचा जो नियंत्रित केलात तर त्यामुळे सोरायसिस पण कंट्रोलमध्ये राहतो. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे असं समजलं जातं की नॉनव्हेज खाणं की नाही. बरं, नॉनव्हेज विचारलं बरोबर. तर नॉनव्हेज हे सोरायसिसमध्ये खाऊ शकतात. अच्छा. नॉनव्हेज खाण्यामुळे सोरायसिस होतो की नॉनव्हेज खाण्यामुळे सोरायसिस बळकावतो हे सगळे त्याला काही असा काही सायंटिफिक कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे. आणि त्यामुळेच नॉनव्हेज खाण्या आणि सोरायसिसचा असा कुठलाही संबंध नाही. अच्छा. सर, आहाराबरोबरच विहार किंवा आपण ज्या रिजनमध्ये राहतो, जसं की आता मुंबईमध्ये मॉइश्चर खूप प्रमाणामध्ये असतं, तर दमट हवामानाचा किंवा ड्राय एन्व्हायरमेंटचा सोरायसिस जास्त होण्यावर किंवा कमी होण्यावर काही परिणाम होऊ शकतो का? सोरायसिस हा एक्झासर्बेशन रेमिशन असल्यामुळे त्याच्यावर दोन प्रकारचा ऐकते. एक तर तुमच्या वातावरणातला त्या टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. तर त्या टेम्परेचर ह्युमिडिटीमध्ये फरक पडला तर सोरायसिस हा वाढू शकतो. ओके. कॉमन म्हणजे सामान्यतः सोरायसिस हा विंटरमध्ये वाढतो. अच्छा. जेव्हा ह्युमिडिटी कमी असते आणि टेम्परेचर लो असतं. ड्रायनेस वाढल्यामुळे. ड्रायनेस वाढल्यामुळे सोरायसिस वाढतो. ओके. पण 30% असं बघितलं की कधी कधी ह्युमिडिटी वाढल्यामुळे पण सोरायसिस वाढू शकतो. म्हणजे जसं उन्हाळा वाढला तर सोरायसिस वाढू शकतो. ओके. ठीक आहे. प्रेक्षकांनो, सरांनी प्रश्नाचं उत्तरही दिलेलं आहे आणि ह्युमिडिटीचा म्हणजेच वातावरणामध्ये होणारा तापमानाचा जो कमी जास्त दाब असतो त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरावरच्या सोरायसिसमध्ये परिणाम होऊ शकतो. ह्युमिड असल्यामुळे म्हणजे दमट असल्यामुळे किंवा थंडीमध्ये कोरडे पडल्यामुळे सुद्धा त्वचा सोरायसिस कमी जास्त होऊ शकतो. सर, आता आपण पांढऱ्या डागांवरती चर्चा करणार आहोत. पांढरे डाग म्हणजे नक्की काय आहे? कारण की बऱ्याचशा आजारांवरती पांढरे डागाचं हे एक लक्षण दिसतंच. म्हणजे अगदी वॉर्म इन्फेस्टेशन असेल किंवा विटिलिगो असेल किंवा इतरही आजार असतील. तर पांढऱ्या डागांचं नक्की काय आहे रिझन किंवा नक्की काय आहे? विटिलिगो म्हणजे नक्की काय? आता पांढरे डाग हे त्वचारोग शास्त्रानुसार हे प्रामुख्याने 3 प्रकारचे आहेत. एक तर विटिलिगो, त्याला विटिलिगो नाव आहे, लुकोडर्मा नाव आहे आणि त्याला हे पण म्हणतात म्हणजे श्वेतकुष्ठ म्हणतात, कोड म्हणतात मराठीमध्ये. दुसरा पिटरायसिस अल्बा, जसं तुम्ही म्हणाले की व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी असल्यामुळे दिसणारा हा चेहऱ्यावर दिसणारे जे पांढरे डाग येतात लहान मुलं प्रामुख्याने, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पिटरायसिस अल्बा म्हणतात. ओके. आणि तिसरा आहे केमिकल लुकोडर्मा, म्हणजे जर एखाद्या केमिकलमुळे जर त्या रंगपेशी ज्याला मेलानोसाइट म्हणतात त्या डॅमेज होतात आणि हातापायावर किंवा फुटवेअरमध्ये दिसणार आहे त्याला म्हणतात केमिकल लुकोडर्मा. आता आपण प्रामुख्याने आपल्या देशामधला जो मोठा आजार आहे त्वचारोग तो आहे तो लुकोडर्मा विटिलिगो. लुकोडर्मा विटिलिगो हा पण हा इम्युनिटी रिलेटेड आजार आहे. म्हणजे आपल्या इम्युनिटीमध्ये फरक पडला तर त्यामध्ये तुमच्या रंगपेशी ज्याला मेलानोसाइट म्हणतात त्यातल्या एकतर मेलानोसाइटमधून मेलानिन जे प्रोडक्शन होतं आणि जे रंग येतो आणि त्यामुळे आपल्या त्वचेला रंग येतो त्याला मेलानिन म्हटलं तर ते त्याचं कमी प्रोडक्शन होतं किंवा ज्या रंगपेशी आहेत ज्याला इंग्लिशमध्ये मेलानोसाइट म्हणतात त्यांची संख्या कमी होते ऑटोमॅटिक आणि त्यामुळे हा विटिलिगो आजार होतो. त्यामुळे दुसरी गोष्ट त्याला आनुवंशिकता म्हणजे जेनेटिक फॅक्टर ही फार मोठा महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर आई वडिलांना विटिलिगो असेल तर त्यांच्या मुलांना विटिलिगो होण्याचे चान्सेस किंवा प्रमाण जास्त आहे. तर मग लक्षणे जी असतात ती कशा प्रकारे दिसतात? म्हणजे अगदी सुरुवातीच्याच अवस्थेपासून ते पूर्ण विटिलिगो अगदी ओव्हरऑल बॉडी होईपर्यंत कशी लक्षणे डेव्हलप होतात? विटिलिगोमध्ये म्हणजे एकदम चॉकी व्हाईट म्हणजे एकदम म्हणजे आपला जो खडूचा रंग आहे त्या प्रकारे तुम्हाला पॅचेस येणार
आणि ही पॅचेसमध्ये दर्शनी भागावर असू शकतात की त्यामध्ये पण असं लोकलाइज विटिलिगो म्हणतो आपण किंवा मग जनरलाइज विटिलिगो म्हणतो. काही लोकांना फेसवर येतात, काही लोकांना लिप्सवर येतात, काही लोकांना हँड्स अँड फीटवर येतात, बरोबर. तर काही लोकांना एकदम जनरलाइज विटिलिगो असतो. पण ह्या आजाराचा एवढा आपल्या भारतीय समाजावर मोठा परिणाम आहे, कारण काही याला समजलं तर हा संसर्गजन्य आजार आहे, बरोबर. त्यामुळे त्याला फार मोठा असा इम्पॅक्ट आहे, स्टिग्मा आहे. आणि त्यामुळे त्या आजारामुळे त्या माणसाच्या मानसिक स्थितीवर पण मोठा परिणाम पडतो. बरोबर बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो. नमस्कार. नमस्कार मंगलताई. मला असं विचारायचं की एखाद्याच्या पायाला झाला आणि जर पोटावर झाला तर त्याची काळजी कशी घ्यायची सोरायसिस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोरायसिस होऊ नये म्हणून कपड्यामुळे किंवा कपड्याचे एखाद्या कपडे धुतले जात नाही मग ते ओले राहतात त्यामुळे तो सोरायसिस होऊ शकतो का. आणि सोरायसिसला कुठली मलम बिल्ब देतात मग कोणी म्हणतं हा बरा होईल असं येईल तसं येईल. पण धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे सर. तर सोरायसिस मंगलताई म्हणाल्याप्रमाणे तो त्यांच्या पायावर आणि पोटावर आहे. तर ते लोकलाइज सोरायसिस मिळतं. तर ते कपड्यांमुळे हा सोरायसिस होत नाहीये, कारण सोरायसिस हा आतून होणारा ब्लडमधून ज्या सेल्समध्ये जे इंटरॅक्शन होतात त्यामुळे होणारा आजार आहे. बरोबर. आणि सोरायसिसला कंट्रोल करण्यासाठी हे विविध प्रकारच्या औषधांची मलमं असतात. ते म्हणजे तुम्हाला तज्ञ जे त्वचारोग तज्ञ देतील, त्यामुळे तो सोरायसिस बरा होतो. त्यामुळे येणारा खाज किंवा खंड म्हणतात त्याला, तो कमी राहील, इचिंग, आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि कालांतराने म्हणजे काही युज्युअली म्हणजे सामान्यतः एखादा सोरायटिक प्लाक म्हटलं जातं की सोरायसिस जो पॅच आहे तो जर 3-4 वर्षाने तो स्वतःहून पूर्णपणे बरा होऊन जातो, लोकलाइज सोरायसिस. अच्छा. प्रेक्षक सरांनी सांगितलेलं आहे की सोरायसिस हा जो आजार आहे हा संसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे न होणारा आजार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये जर कोणाला तो आजार असेल तर घाबरून किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे कपड्यांमार्फत किंवा त्वचेचा संपर्क आल्यामार्फतही सोरायसिस हा आजार पसरत नाही. सर, आपण पांढऱ्या डागांबद्दल बोलत होतो, तर तुम्ही बोलत होतात की संसर्गजन्य आजार नाही आहे. तर पांढरे डाग होण्यामागे अजून काही कारणे असू शकतात का? म्हणजे पांढरे डाग हा एक तर मी सांगितल्याप्रमाणे विटिलिगोमुळे होतो, अनुवंशिक, दुसरा ज्याला अनुवंशिकता आहे, आणि ऑटोइम्युनिटी म्हणजे इम्युनिटीमध्ये बदल घडल्यामुळे होऊ शकतो. पिट्रायसिस अल्बा हा जो लहान मुलांमध्ये दिसतो, जे व्हाईट पॅचेस दिसतात फेसवर किंवा त्याच्या दर्शनी भागावर, हँड्स अँड फीटवर जे चेंजिंग होतात, इंग्लिशमध्ये वॅक्सिंग आहे मेनिंग म्हणतात, हा अटोपी म्हणजे ते जर अलर्जिक असेल, हायपर अलर्जिक असेल तो जो व्यक्ती किंवा त्याचे आई वडील, तर त्याला हा पिट्रायसिस अल्बा आजार होतो. अच्छा. आणि हे प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने आजार दिसतात. आणि मी सांगितलं दुसरा जो आहे लुकोडर्मा. लुकोडर्मा म्हणजे केमिकल लुकोडर्मा आहे. केमिकल लुकोडर्मा हा जो बेन्झोक्विनॉन म्हणजे फुटवेअरमध्ये असतात किंवा आता उत्तर भारतीय ज्या महिला जे पर्स ठेवतात त्याचा लेदर असतं, त्यामध्ये केमिकल असतं, त्यामुळे केमिकलमुळे जे रंगपेशी डॅमेज होतात आणि केमिकल लुकोडर्मा होतो. अच्छा. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत सोरायसिस आणि पांढरे डाग या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचा रोगतज्ञ डॉक्टर सुधीर मेडेकर सर. सर, आपण पांढऱ्या डागांबद्दल चर्चा करत आहोत, विटिलिगोबद्दल. जसं तुम्ही सांगितलं की मेलॅनिन ज्या पेशी असतात त्या कमी झाल्यामुळे शरीरामध्ये पांढऱ्या डागांची निर्मिती होते. पण जसं तुम्ही बोललात की सोशल स्टिग्मा आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा खूप मोठा क्वालिटी ऑफ लाईफवर पण खूप मोठा इम्पॅक्ट होतो. पांढरे डाग आणि इतर जे आजार आहेत पांढऱ्या डागांशी रिलेटेड, त्यांचं डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करता येईल? पांढरे डाग आणि इतर जे आजार आहेत जसं पिट्रायसिस अल्बा आहे, केमिकल लुकोडर्मा आहे, तर त्या व्यक्तीची आम्ही हिस्ट्री घेतो, म्हणजे क्लिनिकल हिस्ट्री म्हणतो. त्यामध्ये त्याला विचारतो की तुम्ही कुठल्या अशा वस्तू वापरता का, किंवा कुठले असे सौंदर्याचे आयटम म्हणा किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरता का. जर लिप्स असेल तर त्याला लिपस्टिक्स म्हणता येईल.
जर काही फुटवेअर असतील किंवा काही काय पर्सनल वेअर असतील त्या रिलेटेड असेल तर त्यामुळे काय त्या रंग त्वचेवर त्याचा अपाय होत आहे का. आणि कॉमनली जसं बिंदी डर्माटायटिस आहे, बिंदी डर्माटायटिस बिंदीला जो ग्लू स्टिक आहे तो कंटिन्यूस वापरला जातो, त्यामुळे ती इरिटेट होतात आणि इरिटेट होऊन तिथे व्हाईट पॅच येतात, तसं फोरहेडवर येतात. तर हा झाला केमिकल ल्युकोडर्मा. मग दुसरा आहे जो आपण म्हणतो तो पिट्रायसिस अल्बा, ज्याचा चेहऱ्यावर येतो. तर जर त्यांच्या जे आपण जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो रुग्णाला किंवा रुग्णांच्या पालकांना, लहान मुलांना, की ते सांगतात की कधी हे कमी होतात कधी वाढतात. आता कधी कमी होतात वाढतात तर ते कॉमनली जसं पिट्रायसिस अल्बाकडे जातो. आता आपण येऊया प्रामुख्याने जो मोठा त्वचा रोग आहे, जो विटिलिगो म्हणता येईल किंवा कोड म्हणता येईल. कोड हा स्टेशनरी असतो, तो कधीच असा हे होत नाही, म्हणजे काय तो त्याचं वॅक्सिंग आहे वेनिंग म्हणजे कलरमध्ये काही चेंज होत नाही. एकतर त्याला 1-2 पॅचेस येतील किंवा भरपूर पॅचेस येतील किंवा संपूर्ण अंगभर असतं. तर अल्बिनिझम हा दुसरा त्याला कॉमनेस्ट हे आहे अल्बिनिझम. पण त्याच्यामध्ये आईजमध्ये पण त्याचा मेलॅनिन जातं, त्यामुळे त्याला निस्टॅक्समत होतो, कॉम्पेन्सेटरी निस्टॅक्स, म्हणजे त्याचे डोळे सतत हालत असतात. तुम्ही बघा, आणि त्यांच्या केसांमधला पण रंग गेलेला असतो, बरोबर, पांढरे असतात, ते अल्बिनिझम म्हणतात. तो जेनेटिक आजार आहे. पण हा जो आहे की विटिलिगो हा आता ॲक्वायर आजार आहे, म्हणजे जन्मानंतर होणारा आजार आहे. आणि हे कॉन्स्टंट राहतात व्हाईट पॅचेस. आणि विशेषतः जर आता याची लक्षणं बघितली तर लक्षणं बघितलं तर हा काय तुम्हाला त्रास देत नाही, म्हणजे काय तुम्हाला असिम्प्टमॅटिक आजार आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे याला काय सिम्प्टम नाहीत, काही तुम्हाला अपाय नाही आहे. पण अपाय हा फक्त कसा आहे, कॉस्मेटिकचा अपाय मोठा आहे. बरोबर, म्हणजे कॉस्मेटिकचा अपायमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वावर मोठा फरक पडतो. बरोबर, व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा वैयक्तिक जो सौंदर्याचा जो व्यक्तिमत्व फरक पडतो. नंतर तुम्ही सामाजिक स्तरावर जाता तर त्याचा अपाय होतो आणि त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर पण फरक पडतो. बरोबर, त्याच्या विवाह हा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो पण त्याला होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय भगवत बोरकर भंडाऱ्यावरून. हॅलो, बोला भगवत. हो, प्रश्न विचारा. सर मी 2 वर्षापासून म्हणजे होमिओपॅथिक औषध खात आहे सोरायसिसच्या. ओके. 2 वर्षापासून होमिओपॅथिक औषध खात आहे आणि की नाही गळ्याला आणि डोकं खूप खाली होते. ओके. वय किती आपलं? आणि वय आहे माझी 60 वर्ष आहे. आणि की नाही मतलब मलम काही नाही लावले म्हणत ते होमिओपॅथिक वाले. अच्छा, ठीक आहे भगवत सर, तुमचा प्रश्न आलेला आहे. धन्यवाद. आता सोरायसिस हा म्हणजे हा तसा क्रॉनिक आजार असून हा त्याला आपण संपूर्णपणे निर्मूलन करू शकल्यामुळे की काही लोक मग दुसऱ्या पॅथी जसं ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे किंवा दुसरं आयुष्याकडे जातात. तर ॲलोपॅथीमध्ये तरी म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये सोरायसिस हा फक्त आपण हा कंट्रोल करू शकतो, म्हणजे नियंत्रण करू शकतो. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना भरपूर काय खाज येते, इचिंग येते, आणि इचिंग असल्यामुळे त्यांना फार त्रास होतो, त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडतो. मग त्वचारोग तज्ज्ञ त्यांना अँटी इचिंग मेडिकेशन्स दिले जातात. म्हणजे युजली आम्ही त्यांना अँटीस्टामिक म्हणतो. अँटीस्टामिक 2 प्रकारचे असतात, एक तर सेडेटिव्ह असतात आणि नॉन सेडेटिव्ह असतात. आणि ज्याच्यामुळे त्यांची पोटन्सी चांगली असते, त्या गोळ्या घेतल्यामुळे तुमची इचिंग कमी राहते. आणि सोरायसिसला म्हणजे त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली जाते, ती सोरायसिसला दिली जाते. बरोबर. आता 2 पॅचेस असल्यामुळे कुठलाही तज्ज्ञ त्वचारोग तज्ज्ञ हा उजवी त्यांना टॉपिकल थेरपी म्हणजे मलमाची थेरपी देतो. आणि मलमाची थेरपी दिल्यामुळे तो लवकर तो आजार कंट्रोलमध्ये येतो आणि त्याची इचिंग कमी राहते. आता मुद्दा आला की हा सतत लावा लागतो, म्हणजे ह्याला लागतो कंप्लायन्स आणि अडेरन्स. म्हणजे तुमचा जर कंप्लायन्स आणि अडेरन्स चांगला असेल तर सोरायसिस हा कंट्रोलमध्ये राहणार आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही. आणि कधी काय होतं की मलम एकच लावण्यामुळे त्या मलमाची एक रेझिस्टन्स होतो, म्हणजे त्या औषधाला रेझिस्टन्स येतं. त्यामुळे दुसऱ्या घटकाचं की दुसऱ्या औषध लावा लागतं आणि त्यामुळे तो फरक येतो आणि त्यामुळे पटकन तो बरा होऊन जातो. बरोबर. सर, आपण चर्चा करत आहोत पांढरे डाग म्हणजेच विटिलिगो या विषयावरती. तर लक्षणे झाल्यानंतर चिकित्सा हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. तर विटिलिगो हा जो आजार आहे हा बरा होण्यासारखा आहे का, आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे ती कशी केली जाते? विटिलिगोला आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये विटिलिगो वल्गारिस म्हणतात किंवा विटिलिगो लोकलाइज विटिलिगो म्हणतात. विटिलिगो वल्गारिस म्हणजे संपूर्ण
शरीरावर होणारा आजार हा विटिलिगो वल्गॅरिस आहे. बरोबर. वल्गॅरिस म्हणजे कॉमन, लोकलाइज जसा लिप्सवर होतो, हँड्स अँड फीटवर होतो, त्याला लोकलाइज विटिलिगो म्हणतात. आता चिकित्सा म्हणजे टेस्टिंग काय करावं लागेल, तर टेस्टिंग मी सांगितल्याप्रमाणे विटिलिगो हा आजार हा इम्युनिटी रिलेटेड असल्यामुळे, प्रतिकार शक्ती रिलेटेड असल्यामुळे त्याला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ॲनिमिया, जो ऑटोइम्यून ॲनिमिया आहे का, दुसरी गोष्ट डायबिटीस आहे का, किंवा थायरॉइड आहे, हे बघितलं जातं. मग त्यासाठी काही सर्टन ज्या स्पेसिफिक त्या ॲनिमियाचं रोगनिदान करण्यासाठी, डायबिटीसचं रोगनिदान करण्यासाठी थायरॉइडच्या टेस्ट केल्या जातात. थायरॉइडला थायरॉइड प्रोफाईल केलं जातं, जसं T3, T4, TH, आणि डायबिटीसला फास्टिंग ब्लड शुगर किंवा पोस्ट ब्लड केलं जातं. आणि त्याबरोबर हा आजार हा मेटाबॉलिक सिंड्रोम, ज्या मी सोरायसिसला सांगितल्यासारखा हा पण आजार हा संबंधित असल्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर आहे का, त्याला हायपरटेन्शन आहे का, त्याला हायपरलायपिडेम आहे का, हे पण बघितलं जातं. आणि सगळे जर ह्या व्याधी याचं जर रोग निदान झालं आणि त्या प्रकारची त्याला ट्रीटमेंट झाली तर त्या विटिलिगोवर पण त्याचा चांगला परिणाम होतो. त्या व्याधी कंट्रोल झाल्या तर विटिलिगो कंट्रोलमध्ये येतो, किंवा काही जर लोकलाइज असेल तर बराही होऊ शकतो. ओके. प्रेक्षक हो, विटिलिगो हा जो आजार आहे हा साधारणपणे मेलॅनिन म्हणजेच रंगद्रव्य शरीरातले कमी झाल्यामुळे होणारा आजार आहे. रंगद्रव्यांमुळे आपल्या शरीराला नॉर्मल जो कलर असतो तो येतो, पण काही कारणांमुळे, अनुवंशिकतेमुळे, सरांनी सांगितल्याप्रमाणे, किंवा इतर आजारांमुळे त्वचेमधील रंगद्रव्य कमी होतं आणि त्यामुळे त्वचा ही पांढरी दिसायला लागते. विटिलिगो हा आजार कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही आहे, किंवा कुठल्याही प्रकारे त्याच्यामागे कुठली अशी स्पेसिफिक पार्श्वभूमी नाही आहे की ह्याच्यामुळे हा आजार होऊ शकतो. साधारणपणे ट्रीटमेंट करण्यासाठी स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट सरांनी अजून सांगितलेली नाही आहे, पण हा जो आजार आहे हा एक सोशल स्टिग्मा, म्हणजे कॉस्मेटिक जर तुम्ही विचार केलात तर दिसण्यामध्ये फक्त खराब दिसतं म्हणून हा एक आजार कन्सिडर केला जातो. पण तसं बघायला गेलं तर ह्याचा कुठलाही शरीराला अपाय नाही आहे, किंवा कुठल्याही प्रकारची हानी त्यांनी शरीराला होत नाही. सर, सोरायसिस आहे किंवा विटिलिगो आहे, याच्यामध्ये आहार विहार कशा प्रकारचा असायला पाहिजे? सोरायसिस आणि विटिलिगो पण हा जसा एक तर डायव्हर्सिफाईड म्हणजे संतुलित आहार पाहिजे, त्यामध्ये सगळ्या प्रकारे फळं आणि भाज्या यांचा अंतर्भाव पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीस, थायरॉइड ह्याला जे कारणीभूत असतात, ते काय बळकावू शकतात असे घटक किंवा आहारातले घटक ह्याचे वर्ज्य असले पाहिजे. उदाहरणार्थ मूलतः म्हणजे सामान्यतः साखर, तेल, मीठ याचं अतिसेवन वर्ज्य असणार. आणि त्याबरोबर तुम्ही जर तणाव असेल, जर तणाव होत असेल किंवा त्याला स्ट्रेस येत असेल तर तुम्हाला व्यायाम, नियमितपणे व्यायाम करणं, नियमितपणे तुम्हाला तुमची मेडिटेशन करणं, त्यामुळे तुम्हाला तुमची मानसिकता किंवा मन केंद्रित राहील आणि त्यामुळे येणारे निगेटिव्ह जे विचार असतात ते कमी होणार. बरोबर. आणि त्यामुळे तुमचा ज्या सोरायसिस आहे किंवा विटिलिगो ह्याही चांगल्या प्रकारचा मोठा चांगला परिणाम होतो. अच्छा सर, तुम्ही आता 29 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहात, तुमचा त्वचारोगमधला एकदम प्रदीर्घ अनुभव आहे, तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आलेले काही अनुभव सांगाल का? सोरायसिस आणि विटिलिगो हे दोन्ही एकतर क्रॉनिक आणि ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. बरोबर. आणि पहिली गोष्ट म्हणजे सोरायसिस जर बघितला तर सोरायसिसमध्ये लोक कंटाळतात सारखी ट्रीटमेंट घेऊन. बरोबर. दीर्घकालीन त्याच्यामध्ये उपचार पद्धती असल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बरोबर. आणि त्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो, लॅक ऑफ स्लीप येते. तर माझा असा अनुभव आहे की जर असा स्ट्रेस आणि जो स्लीप आहे यामध्ये जर त्यांनी फरक पडला, जर त्यांनी स्ट्रेस रिलीव्हमेंट केली, स्ट्रेसमध्ये निर्मूलन केलं, निर्मूलन एकतर ते मानसोपचारच्या तज्ज्ञाने होईल किंवा दुसरे जे आपले मन केंद्रित करण्यासाठी किंवा मेडिटेशन करण्यासारखे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार येणार नाहीत आणि मन केंद्रित झाल्यामुळे चांगली झोप लागेल. बरोबर. जर ह्या प्रकारे केलं तरी पण त्या सोरायसिसवर परिणाम होतो. बरोबर. दुसरी गोष्ट असं आहे की जर ठीक होत नसल्यामुळे काही लोक दुसऱ्या ॲलोपॅथीकडे जातात आणि साईड इफेक्ट होतात. साईड इफेक्ट होण्यामध्ये किडनीचे आजार होऊ शकतात. बरोबर. त्यामध्ये आर्सेनिक सारखे घटक असतात. त्यामुळे नागरिकाने किंवा रुग्णाच्याने दक्ष राहावं की आपल्याला आपण ट्रीटमेंट घेतो, पण ट्रीटमेंट घेता घेता आपल्याला कुठल्या प्रकारचा आतल्या अवयवाचा साईड इफेक्ट झाला पाहिजे. बरोबर. खूप छान सर.
प्रेक्षक हो, सरांनी डायबेटीज आणि हे जे बाकीचे आजार आहेत, हार्ट आहे किंवा बाकीचे आपले थायरॉईड आहे, या आजारांमुळे सोरायसिस आणि पांढरे डाग हे वाढण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे. बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव तसेच व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे हे जे आजार आहेत हे वाढायला मदत होते आणि त्यामुळे तुमची जी लाईफस्टाईल आहे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ आहे हे अत्यंत खराब होऊ शकते. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन हा आजार तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या विषयावरती खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक बुधवारी आपण एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत आरोग्यविषयक चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.